मित्रांनो, आज आपण पॉलिटीचे PYQ पाहणार आहे. त्यामध्ये देखील पॉलिटीचे प्रश्न सोडवत असताना एखादा MCQ कशा पद्धतीने सोडवावा, तो MCQ सोडवत असताना कशा पद्धतीने विचार करावा, ठीक आहे, माहीत नसणारे MCQ कशा पद्धतीने सोडवावेत, आणि तिसरा मुद्दा म्हणजे इलिमिनेशन टेक्निक खरोखर उपयोगी पडते का, आणि स्पेसिफिकली पॉलिटी या सब्जेक्टसाठी इलिमिनेशन टेक्निक उपयोगी पडते का, तर हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, यातून तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तर चला जास्त विलंब न करता स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, आपल्यासमोर प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला विचारले की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर यांची अपॉइंटमेंट करत असताना जी अपॉइंटमेंट कमिटी जी गठीत केली जाते ना, तर त्यांच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. आता बघा, जर का तुम्हाला हे 4 फॅक्ट जर का माहीत असतील तर बघा, प्रश्न कोणत्याही कमिटीवर विचारू देत, ठीक आहे, तुम्हाला तो इझिली टॅकल करता येईल. ठीक आहे, बघा आपल्याला 8 ते 10 कमिटी आहेत ज्यांच्या अपॉइंटमेंट कमिटीमध्ये कोण कोण येते हे माहीत असणं गरजेचं आहे. जर का बघा त्या 8 ते 10 कमिटी तुम्ही पाठांतर करतो म्हटलं तर खूप अवघड जाईल. ठीक आहे, ह्या 8 ते 10 कमिटींच्या मेंबर कोण कोण आहेत अपॉइंटमेंट कमिटीमध्ये हे पाठांतर करणे म्हणजे खूप एक अवघड बाब आहे. या उलट बघा, तुम्ही फक्त या 4 बाबी लक्षात ठेवला तर तुम्हाला कसाही प्रश्न येऊ दे अपॉइंटमेंट रिलेटेड, तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. तर बघा, पहिला आपण प्रश्नामध्ये पाहूया काय म्हटले. तर बघा, पहिला आपण टेक्निक समजून घेऊया यामध्ये काय काय आहे. बघा, कोणतीही अपॉइंटमेंट कमिटी असू दे त्यामध्ये प्राईम मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन हे असतात म्हणजे असतातच. ठीक आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा. ओके, दुसरा मुद्दा बघा, अशी की एकच समिती आहे. दुसरा मुद्दा काय, अशी एकच समिती आहे ज्याचं नाव आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनाचे लीडर ऑफ ऑपोजिशनचा समावेश होतो. बघा, मी माझे शब्द रिपीट करतो. केवळ एकच समिती अशी आहे ज्याचं नाव नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे. तर या समितीचे जेव्हा अध्यक्ष आपल्याला अपॉइंट करायचे असतात तर त्यावेळी अपॉइंटमेंट कमिटीमध्ये दोन्ही सदनाचे, लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्ही सदनाचे लीडर ऑफ ऑपोजिशन, विरोधी पक्षनेताचा समावेश असतो. ठीक आहे, जर बघा ही दुसरी टेक्निक जर का तुम्ही या ठिकाणी वापरलात तर बघा, या ठिकाणी तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता की यामध्ये काय म्हटलं बघा, पर्याय क्रमांक विधान बी मध्ये काय म्हटले, लोकसभेतील विरोधी नेता, आणि सी मध्ये म्हटले राज्यसभेतील विरोधी नेता. आणि जसं आपली टेक्निक सजेस्ट करते, फक्त नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्येच अशा पद्धतीची अपॉइंटमेंट कमिटीमध्ये मेंबर असतात की ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेत्यांचा समावेश होतो. त्यामुळं बघा, बी आणि सी एकत्र असणार नाहीत. त्यामुळं आता काय करायचं बघा, बी आणि सी जिथे जिथे एकत्र आहेत तर त्यांना आपण इलिमिनेट करू. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा बी सी एकत्र आहे, हा इलिमिनेट होऊन जाईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील बी आणि सी एकत्र आहे, त्यामुळे हा देखील इलिमिनेट होऊन जाईल. बघा, जेव्हा आपण पूर्ण कॉन्फिडन्सने एखादा ऑप्शन इलिमिनेट करतो त्यावेळी बघा, उरलेले जे पर्याय असतात ना तर ते देखील चेक करायचे. आणि ते चेक करत असताना काय चेक करायचं बघा, त्यामध्ये काय पाहायचं की त्यामध्ये कॉमन काय काय आहे. बघा, यामध्ये ए आणि बी कॉमन आहे, या ठिकाणी देखील ए आणि बी कॉमन आहे. म्हणजेच काय बघा, ए आणि बी हे शुअर शॉर्ट त्या कमिटीमध्ये असतातच. त्यामुळे ए आणि बीकडे बघायचं देखील नाही. उरला मुद्दा डी आणि ईचा. तर आता बघा, डी आणि ई पैकी कोण, आता डी काय आहे बघा, पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री, आणि ईमध्ये म्हणजे लोकसभा सभापती. आणि जसं की बघा, आपली ही तिसरा जो रूल आहे तो काय सजेस्ट करतो की कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत तर ते दोन बॉडींच्या अपॉइंटमेंट कमिटीमध्ये त्यांचा समावेश होतो. कुठल्या, एक तर बघा चीफ इलेक्शन कमिशनर आणि सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर, या दोघांच्या अपॉइंटमेंट करत असताना जी अपॉइंटमेंट कमिटी गठीत होते ना तर त्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टरचा समावेश होतो. हे सोडून बाकी कोठेही कॅबिनेट मिनिस्टर अपॉइंटमेंट कमिटीचे सदस्य म्हणून येत नाहीत. ठीक आहे, मग त्यामुळे बघा या ठिकाणी डी देखील काय असेल, प्रश्नामध्ये आपल्याला चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरवर विचारलेला आहे, आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरमध्ये कॅबिनेट मिनिस्टर देखील त्याचा काय असतो, मेंबर असतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर बनून जाईल. लक्षात येते. आता बघा, तुम्हाला कसाही प्रश्न विचारू देत, कोणत्याही बॉडीचे अपॉइंटमेंट कमिटीमध्ये कोण कोण येते, कसाही प्रश्न विचारू देत, हे 4 गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय बघा, वाटलं सर तुम्ही लिहून देखील घ्या की कोणतीही अपॉइंटमेंट कमिटी असू दे त्यामध्ये
प्राईम मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन 100% असतात म्हणजे असतातच. ओके. दुसरी गोष्ट, नॅशनल ह्युमन राईट कमिशन ही एकमेव अशी समिती आहे ज्यामध्ये दोन्ही सदनाचे लीडर ऑफ ऑपोजिशन असतात. बघा मी अजून एकदा रिपीट करतो, नॅशनल ह्युमन राईट कमिशन ही अशी बॉडी आहे ज्याच्या अपॉइंटमेंट कमिटीमध्ये दोन्ही सदनाचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेता काय असतात यांचा समावेश होतो. हे सोडून कोठेही बघा जर का या दोघांचा समावेश केलेला असेल की लोकसभेचे लीडर ऑफ ऑपोजिशन आणि राज्यसभेचे लीडर ऑफ ऑपोजिशन असं जर का एकत्र असेल तर ते चुकीचं असेल. ठीक आहे, तुम्ही इलिमिनेट करू शकता. तिसरी गोष्ट बघा, कॅबिनेट मिनिस्टरचा कोठे समावेश होतो तर बघा फक्त 2 बॉडीज, एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर या 2 बॉडींच्या अपॉइंटमेंट कमिटीसाठी कॅबिनेट मिनिस्टरचा समावेश होतो. बाकी कोठेही यांचा समावेश होत नाही. आणि चौथा मुद्दा म्हणजे बघा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडियाने नामनिर्देशित केलेला एखादा जज यांचा समावेश कोणत्या अपॉइंटमेंट कमिटीमध्ये होतो तर बघा लोकपाल आणि CBI. हे 4 मुद्दे जर का तुम्ही लक्षात ठेवलात ना तर अपॉइंटमेंट रिलेटेड कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला शुअर शॉट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यामध्ये म्हटले केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो. तर हा प्युअरली नॉलेज बेस्ड प्रश्न आहे. ठीक आहे, यामध्ये इलिमिनेशन टेक्निक वगैरे काही लागू होत नाही. जर का आपल्याला माहीत असेल तर आपण हा प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा देखील प्युअरली नॉलेज बेस्ड प्रश्न आहे की कोणत्या तारखेला काय झालेलं. ओके, हा देखील काय नॉलेज बेस्ड प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की आपण कशा पद्धतीनं अटेम्प्ट करू शकतो. बोमई खटल्या रिलेटेड प्रश्न आहे. बघा जर का याचा फक्त कोणत्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, बोमई खटला कोणत्या वर्षीचा आहे हे जर का तुम्हाला माहीत असेल ना तर तुम्ही शुअर शॉट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. कसं बघा, पहिलं स्टेटमेंट काय आहे, बोमई खटला सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये याचा निकाल दिला. आता हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, ओके. दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटले बघा, घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. आता हे विधान बरोबर आहे, पण काही विद्यार्थ्यांना डाऊट होत आहे की समजा हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे. तर बघा अशा वेळी काय करायचं बघा की उलट विचार करायचा. कसा उलट विचार करायचा बघा, या ठिकाणी काय म्हटले, राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे, प्रेसिडेंट रूल लागू केलेला आहे आणि अशा वेळी एखादा स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतो की राष्ट्रपती राजवट लागू का केली याच्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागू शकतो, असे विधान सजेस्ट केले. आणि तुम्हाला हे विधान थोडंसं काय वाटतंय की डाऊटफुल वाटतं. अशा वेळी काय करायचं की याच्या उलट विचार करायचा. जसं की बघा, राष्ट्रपती राजवट लागू केली, प्रेसिडेंट रूल लागू केला, तर तरी देखील स्टेट गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. आता या ठिकाणी काय म्हटले, दाद मागता येते असे म्हटले, पण आपण काय करायचं, थोडं उलट विचार करून बघायचा की दाद मागता येत नाही असं विधान बनवा आणि हे विधान बरोबर आहे की चूक आहे ते ठरवा. बघा आपल्याकडे बेसिक आपले प्रिन्सिपल आहेत की लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे. हे सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणे हे थोडंसं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे ना, आणि दाद मागता येत नाही असं म्हटलं तर हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. ओके, म्हणूनच काय असेल बघा की हे देखील विधान बरोबर असेल. ओके, त्यानंतर बघा म्हणजेच काय की ज्यामध्ये बी नाही तर त्याला इलिमिनेट करायचं. आता ओके, बी आपल्याला कळलं ना, शुअर शॉट बी बरोबर आहे, त्यामुळे बी ज्याच्यामध्ये नाही त्याला इलिमिनेट करा. आता बघा मी या ठिकाणी पर्याय क्रमांक ए इलिमिनेट करतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा तुम्ही 100% कॉन्फिडन्सने एखादा पर्याय इलिमिनेट करता तेव्हा आपलं दुसरं काम काय असते की उरलेल्या पर्यायामध्ये जे काय कॉमन आहे तर ते शोधणे. आता बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये काय म्हटले, ABCD. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हटले BCD, पर्याय क्रमांक 4 मध्ये म्हटले ABC. मग मला काय दिसलं, बी आणि सी हे 100% बरोबर आहेत. बी आणि सी काय आहेत, 100% बरोबर आहेत. त्यामुळे बघा की मी आता बी तर मी ऑलरेडी ठरवलेला आहे बरोबर आहे, मी आता सीकडे पाहणार देखील नाही. ओके, अशा पद्धतीनं बघा, कारण का सी तिन्हीमध्ये आहे हो, लक्षात येते का बघा, त्यामुळे मी सीकडे पाहणार देखील नाही. असं जर का तुम्ही केलं ना तर तुमचा वेळ देखील वाचेल. ओके, जे विद्यार्थी तक्रार करतात ना की पेपर कव्हर होत नाही असं तसं, तर त्यांच्यासाठी हे सॉल्युशन आहे.
जेव्हा तुम्ही एक पर्याय फुल कॉन्फिडन्स इलिमिनेट करता, उरलेल्या पर्यायामध्ये जे काय कॉमन आहे तर ते शोधा. ओके, त्यानंतर बघा आता डीकडे आपण येऊया. ओके, डीकडे येऊया. डीमध्ये काय म्हटलं बघा, घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. आता हे विधान बरोबर आहे, पण समजा कोणाला काही डाऊट होत आहे की समजा मला कन्फ्युजन आहे की मान्यता आवश्यक आहे की नाही आहे, तर बघा जसं आपली टेक्निक सजेस्ट करते उलट विचार करून बघा की जर का विधानसभा बरखास्त करायची आहे, ओके, विधानसभा बरखास्त करायची आहे तर त्यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नाही असं म्हटले, तर थोडंसं आपल्याला एक्स्ट्रीम वाटते ना. उलट विचार करून बघायचा. ओके, आणि अशा पद्धतीनं बघा तुम्ही उलट विचार करून तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता हे थोडंसं समजायला थोडं वेळ लागेल. एक मला अजून एक याच पेपरमधला एक प्रश्न आहे जो मी तुम्हाला समजावून सांगतो, जेणेकरून तुम्हाला उलट विचार करणे हे जे तंत्र आहे ना तर ते समजून येईल. ओके, हा तुम्ही प्रश्न बघा. यामध्ये काय म्हटले तर पहिल्या विधानामध्ये काय म्हटले बघा की राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. आता हे विधान चुकीचं आहे, कारण की आपल्याकडे सेक्युलरिझम आहे, धर्मनिरपेक्षता आहे, त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही, त्यामुळं ए चुकीचं आहे. मग त्यामुळे ए ज्याच्या ज्याच्यात आहे तर त्याला काय करायचं, इलिमिनेट करायचं. ओके, आता उरले पर्याय 2 आणि पर्याय 4. आता या पर्याय 2 आणि 4मध्ये बी कॉमन आहे, डी कॉमन आहे, यांच्याकडं पाहण्याची देखील गरज नाही. आता सी हे आपलं ठरवेल की आपलं उत्तर 2 असेल की 4 असेल. ओके, तर सी काय आहे आपण हे पाहूया. सीमध्ये काय म्हटलं बघा की राज्य सर्व धर्मांना समान समजते. आता हे देखील एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. जर का तुम्हाला डाऊट होत असेल, अगेन उलट विचार करून बघा. याचा उलट अर्थ काय होतो की राज्य सर्व धर्मांना समान समजत नाही. मग आता हे थोडंसं एक्स्ट्रीम वाटते आपल्याला की राज्य एका धर्माला उच्च समजते, दुसऱ्या धर्माला नीच समजते. ठीक आहे, हे थोडंसं काय वाटते, एक्स्ट्रीम वाटते. तर त्यामुळे हे उलट विचार जो आपण केलेला आहे तर तो काय आहे, चुकीचा आहे. त्यामुळे सी देखील बरोबर असेल आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे मित्रांनो, अशाच पद्धतीनं जर का तुम्हाला पॉलिटी कव्हर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या आपल्या कोर्सबाबत विचार करू शकता. हा कोर्स का परचेस करावा, तर याचं पहिलं कारण असं आहे बघा की यामध्ये आपण कंपॅरेटिव्ह स्टडी या तंत्राचा वापर केलेला आहे. यामुळं कंपॅरेटिव्ह स्टडीमुळे काय होते की लक्षात ठेवणं इझी बनून जाते. याचं लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला पहिला प्रश्न सोडवत असताना दिलेला आहे की आपण अपॉइंटमेंट कमिटी आहेत ना, तर बघा 8 ते 10 बॉडीच्या अपॉइंटमेंट कमिटी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा पाठांतर करतो म्हटलं तर खूप आपल्याला अवघड जाते. या उलट बघा मी तुम्हाला 4 विधाने दिलीत फक्त, ते जर का तुम्ही पाठ केलात ना, कसाही प्रश्न येऊ दे अपॉइंटमेंट रिलेटेड सर्व काही मुद्दे तुमचे क्लिअर होऊन जातील. म्हणजे तुम्हाला 2 मार्क हमखास मिळणार आहे त्या ठिकाणी. ओके, दुसरं कारण बघा तुम्ही कोर्स हा का परचेस करावा. दुसरं कारण यामध्ये आपण ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू रिव्हिजन देखील करून घेतलेलं आहे. आता ॲक्टिव्ह रिकॉल काय असते हे तुम्हाला डेमो लेक्चर पाहिल्यानंतर समजून येईलच. ठीक आहे, आणि तिसरं कारण बघा की तुम्ही हा कोर्स का परचेस करावा, तर बघा सर्वात प्रथम तुम्ही डेमो लेक्चर पाहून घ्या. जर का तुम्हाला डेमो लेक्चर्स आवडलं, ठीक आहे, जर का समजा तुम्हाला डेमो लेक्चर आवडलं नाही तर कोर्स परचेस करण्याचा प्रश्नच येणार नाही. ठीक आहे, जर का तुम्हाला डेमो लेक्चर आवडलं तर तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ओके, कोर्स परचेस केल्यानंतर देखील तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी म्हणजे इतकी काय क्वालिटी चांगली नाही आहे, तर तसं तुम्ही मला 2 दिवसामध्ये मेसेज केला तर तुमची 100% फी ही रिफंड केली जाईल. यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता. ठीक आहे, हा कोर्स एकदम निग्लिजिबल फी फक्त 99 रुपयामध्ये आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. मंजिला ICS हे ॲप प्लेस्टोरवर अवेलेबल आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून डेमो लेक्चर पाहिल्यानंतर हा कोर्स तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, आणि अजून काही डाऊट वगैरे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधून विचारू शकता. तर चला आपण आपल्या परत टॉपिककडे येऊया. तर पुढचा प्रश्न आहे आर्टिकलवर. यामध्ये काय म्हटले की कॅग रिलेटेड प्रोव्हिजन कोणत्या आर्टिकलमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर असे प्रश्न जवळपास म्हणजे दरवर्षी विचारले जातात. या 2024मध्येच 2 ते 3 प्रश्न हे आर्टिकलवर आहेत. तुम्ही पाहू शकता पुढं. हा तर कॅगवर झाला प्रश्न. ओके, हा प्रश्न बघा की कोणत्या आर्टिकलमध्ये निवडणूक संदर्भातील प्रोव्हिजन केलेली आहे. तर याचं उत्तर हे आपल्याला इन जनरल माहीत असते
की 324मध्ये इलेक्शन कमिशन बाबत इलेक्शन कमिशन गठीत केला जाईल असं बोललेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर 324 असेल. ओके. त्यानंतर कॅग देखील आपल्याला माहीत असतो की कॅग कोणत्या आर्टिकल अंतर्गत आहे. ओके. याचं उत्तर 148 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे. पण बघा आपला मुद्दा हा नाही की उत्तर समजून घेणे. समजा एखादा प्रश्न असा आला आर्टिकल 222 मध्ये काय मेन्शन आहे असं आलं, तर तुम्ही तो प्रश्न कसा सोडवाल? हे तर इझी होतं, ठीक आहे. पण समजा 2025 या वर्षाच्या पेपरमध्ये असा प्रश्न आला की आर्टिकल 222 मध्ये काय मेन्शन आहे असा जर का प्रश्न आला, तर तुम्ही कसं सोडवाल? तर बघा हा प्रश्न सोडवत असताना कशा पद्धतीने विचार करायचा हे बघा. मला 222 माहीत नाही आहे, ठीक आहे. मग या रिलेटेड आर्टिकलचा विचार करा की यांच्या रिलेटेड म्हणजे याच्या जवळपास एखादा आर्टिकल असा आहे का की जे मला माहिती आहे. विचार करा बघू. तर तुम्ही विचार करू शकता. आपल्याला आठवते की 226 हे मला माहिती आहे. आपण पाहतो बघा की मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागता येते आणि कलम 226 अंतर्गत हायकोर्टमध्ये दाद मागता येते. मग मला काय दिसलं की 226 हे 222च्या आसपास आहे, म्हणून मी हे देखील आर्टिकल हायकोर्ट रिलेटेड असू शकते असा मी एक अंदाज बांधू शकतो, जो की अंदाज आपला बरोबर देखील येईल. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे ते? तुम्ही काय करा, त्याच्या जवळपासच्या आर्टिकलचा विचार करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही एक अंदाज बांधून तुमचं उत्तर बरोबर आणू शकता. यासाठी बघा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की आपल्या लक्ष्मीकांतमध्ये लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये हा जो चार्ट दिलेला आहे बघा, सुरुवातीलाच आहे. तर या चार्टमधील आर्टिकलची रेंज ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या चार्टमधील आर्टिकलची रेंज माहीत असणं. बघा सर्व आर्टिकल तोंडपाठ करत बसायचे नाहीत, आर्टिकलची रेंज आपल्याला माहीत असावी. उदाहरणार्थ बघा मी तुम्हाला सांगतो. आता बघा हायकोर्ट एवढं आपल्याला माहीत असावं की 214 ते 232 यामध्ये हायकोर्ट रिलेटेड प्रोव्हिजन आहे. मग सर्व म्हणजे ए टू झेड 214 काय आहे, 15 काय आहे, 16 काय हे सर्व पाठ करत बसण्याची गरज नाही. जर का तुम्हाला रेंज देखील माहीत असेल तरी देखील तो तुम्ही प्रश्न सोडवू शकता. उदाहरणार्थ बघा आर्टिकल 125 काय आहे असा प्रश्न आला आणि जर का तुम्हाला रेंज माहीत असेल, जसे की बघा 124 ते 147 यामध्ये सुप्रीम कोर्ट रिलेटेड प्रोव्हिजन दिलेले आहेत. ही जर का तुम्हाला रेंज माहीत असेल तर तरी देखील तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ओके. आय होप की तुम्हाला समजलं असेल की मला यातून काय सांगायचं आहे ते. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके. या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा की आपण पर्याय क्रमांक 4 पाहूया पहिला की श्री जी.व्ही. मावळणकर वॉज फर्स्ट डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता जर का बघा हे जर का तुम्हाला विधान माहीत असेल तरी देखील तुमचे उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढते. बघा तुम्हाला माहिती आहे का बघा की जी.व्ही. मावळणकर हे डेप्युटी स्पीकर नव्हते तर ते काय होते, स्पीकर होते. त्यामुळे हे विधान काय आहे, चुकीचे आहे. त्यामुळे डी ज्याच्यामध्ये आहे तर त्याला इलिमिनेट करा. पर्याय क्रमांक 4 इलिमिनेट होऊन गेला, पर्याय क्रमांक 3 इलिमिनेट झाला. आता उरलं काय बघा 1 आणि 2 उरलेले आहेत पर्याय. 1 मध्ये ए आहे, 2 मध्ये देखील ए आहे, म्हणजे ए शुअर शॉट 100% करेक्ट आहे. त्यामुळं एकडं पाहण्याची देखील गरज नाही आणि सीकडं देखील पाहण्याची गरज नाही, कारण की सी या दोनपैकी सी कशातच मेन्शन नाही. त्यामुळं बी यावर यावर आपण ठरवू शकतो की माझं उत्तर काय असेल. तर अशा वेळी बघा जेव्हा तुम्हाला 2 मध्ये कन्फ्युजन असते ना तरी देखील तुम्ही रिस्क घेऊन हा प्रश्न अटेम्प्ट करू शकता. कारण की बघा UPSCमध्ये तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, MPSCमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे एखादा प्रश्न तुम्ही रिस्क घेऊन जरी सोडवलात आणि जरी तो चुकलात तरी इतका जास्त काय फरक पडत नाही. बघा अशा पद्धतीनं जर का तुम्ही गेलात ना तर तुमचा वेळ देखील वाचेल आणि उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी आपण वाढवू शकतो. बघा स्पर्धा परीक्षेमध्ये 100% यश मिळेल असं जर का तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते केवळ एक मिथ आहे. आपण बघा आपण पास होण्याची पॉसिबिलिटी वाढवू शकतो. पहिल्या दिवशी माझी पॉसिबिलिटी 0 आहे आणि मी अभ्यास, इलिमिनेशन टेक्निक, लॉजिक यांच्या माध्यमातून माझी पॉसिबिलिटी फक्त वाढवू शकतो, ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये शुअर शॉट 100% यश मिळणारच हे केवळ एक मिथक आहे. आपण आपल्या फक्त पॉसिबिलिटी वाढवू शकतो. ओके. आणि या पॉसिबिलिटी कशा वाढवायच्या तर याचं एक आपण या इलिमिनेशन टेक्निक आहे, लॉजिक आहे, स्टडी तर आहेच, त्यामध्ये काही डाऊट नाही. ओके. पुढचा प्रश्न बघा अगेन आर्टिकलवर प्रश्न आहे की उच्च
उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार कोणता आर्टिकल देते? हे आपल्याला इन जनरल माहीत असते आणि जरी माहीत नसेल तरी मी तुम्हाला सांगितलेलं की एक रेंज तरी ॲटलिस्ट आपल्याला माहीत असावी, जेणेकरून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. यामध्ये म्हटले की भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे. अगेन बघा आर्टिकलवर प्रश्न आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण की बघा आर्टिकल 338 अंतर्गत नॅशनल कमिशन ऑन शेड्युल्ड क्लास इस्टॅब्लिश केले जाते. आर्टिकल 338A अंतर्गत नॅशनल कमिशन ऑन शेड्युल्ड ट्राईब हे इस्टॅब्लिश केले जाते आणि आर्टिकल 338B अंतर्गत नॅशनल कमिशन ऑन OBC, ज्याला आपण नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लास असे म्हणतो, हे इस्टॅब्लिश केले जाते. या ठिकाणी बघा आर्टिकल बदललेलं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि ज्यामध्ये ए दिसेल आपल्याला तर त्याला आपण काय करू? इलिमिनेट करू. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 3 गेला. उरलं काय बघा? BD आणि BC, म्हणजेच काय बी दोन्हीमध्ये आहे, त्यामुळं बीकडे पाहण्याची देखील गरज नाही. ओके. आपण फक्त C आणि D वरून उत्तर ठरवूया. बघा C मध्ये काय म्हटले? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. C मध्ये आपल्याला फक्त वर्ष दिलेलं आहे. ओके. आणि D मध्ये बघा काय म्हटले? 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात, म्हणजे या संदर्भात अध्यादेश काढण्यात आलेला होता. D मध्ये आपल्याला तारीख, त्यानंतर महिना आणि वर्ष दिलेला आहे. मग आता मला सांगा की यामध्ये चुकण्याची पॉसिबिलिटी जास्त कुठं असेल? वर्ष चुकण्याची पॉसिबिलिटी जास्त असेल की तारीख, महिना आणि वर्ष चुकण्याची पॉसिबिलिटी जास्त असेल? या ठिकाणी बघा डी जो ऑप्शन आहे ना, यामध्ये 3 पॉसिबिलिटी आहेत जिथं चुकू शकते. एक तर तारीख चुकीची दिलेली असेल, किंवा महिना चुकीचा दिलेला असेल, किंवा वर्ष चुकीचं दिलेलं असू शकते. या उलट सीचा जर का विचार केला तर यामध्ये फक्त वर्ष दिलेलं आहे. ओके. म्हणजेच काय बघा, या पद्धतीने देखील तुम्ही विचार करून उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू. शेवट करण्याआधी बघा तुम्ही आपल्या या कोर्सबाबत नक्की विचार करू शकता, कारण की माझ्या माहितीनुसार 100% गॅरंटीने तुम्हाला, म्हणजे पसंत नाही पडला कोर्स तर तुम्हाला रिफंड देण्यात येईल असं अजूनपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल. तुम्हाला पहिल्या दिवशी स्पष्ट सांगितले जाते की कोणत्याही सबबीवर पैसे रिफंड करण्यात येणार नाहीत म्हणून. पण मी तुम्हाला 100% रिफंडची ग्वाही देत आहे. यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता. याच्यासोबतच बघा, जर का तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर बराच क्वालिटी कंटेंट ऑलरेडी अवेलेबल आहे. जसे की बघा मी इकॉनॉमी रिलेटेड कंटेंट आहे, ठीक आहे, पॉलिटी रिलेटेड कंटेंट आहे. त्यानंतर बघा इलिमिनेशन टेक्निक अपलोड केलेले आहेत. ओके. याच्यासोबतच बघा बदललेल्या पॅटर्ननुसार ॲन्सर रायटिंग करावी लागते, तर ते देखील ॲन्सर रायटिंगचे जे काही बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत तर ते देखील मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके. थँक्यू.